विश्वविजेत्या टीम इंडियाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन। संपूर्ण सिरीजमध्ये खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केल्याचं कौतुक। फडणवीसांनी विधिमंडळात मांडला अभिनंदनाचा प्रस्ताव। अजित पवार विमान अपघात प्रकरणामध्ये पायलटची चूक, व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंगचा सीआयडी समोर जबाब। आपली चूक असल्यास कठोर शिक्षा देण्याचंही विधान। विधान परिषदेवर जायचं असल्यास उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना फोन करावा। खासदार नरेश म्हस्केंचा टोला। राऊतांमुळे उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली, म्हस्केंची टीका। आखाती देशामधील युद्धस्थिती संदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं संसदेमध्ये निवेदन। संपूर्ण स्थितीवर केंद्र सरकारचं लक्ष। देशातील इंधन पुरवठ्यासंदर्भातही सतर्क आहोत, जयशंकर यांची माहिती। तर चर्चेची मागणी करत विरोधकांचा सभागृहात गोंधळ। आपला देश अमेरिकेचा गुलाम होताना दिसतोय। देशाच्या अपमानावर पंतप्रधान का बोलत नाहीत? संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल। अमेरिकेकडून देशाचा सातत्यानं अपमान होत असल्याचंही विधान। आखाती देशामधील युद्धामुळे साखर झाली कडू। 15 लाख टन साखर निर्याताअभावी पडून देशांतर्गत बाजारपेठेत दर मोठ्या प्रमाणावर घसरण्याची शक्यता। पुण्यामध्ये आता केवायसी नसेल तर घरगुती गॅस मिळणार नाही। 2 सिलेंडरमधील अंतर 21 वरून 30 दिवसांपर्यंत वाढवलं। गॅसचा काटकसरीनं वापर करण्याच्या सूचना। गॅस टंचाईमुळे पुण्यामधील गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद। गॅस दाहिन्या बंद असल्यामुळे विद्युत दाहिन्यांवर अंत्यसंस्कार सुरू। 5 विद्युत दाहिन्यांवर सुरू ठेवणार।